तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संख्येचा घन म्हणजे काय आणि संख्येचं घनमूळ म्हणजे काय. तर पहिल्यांदा बघूया की संख्येचं घन म्हणजे काय. जर एखाद्या संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणलं तर त्या गुणाकाराचं जे उत्तर आपल्याला मिळतं ना त्याला त्या संख्येचं घन म्हणतात. म्हणजे काय ते बघा. आता इथे जर तुम्ही बघितलं तर x ही एक आपण संख्या घेतली आहे आणि x गुणिले x असा गुणाकार केलाय, बरोबर आहे. म्हणजे याच्यात x किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. तर आपण हे लिहितो कसं, तर x च्या डोक्यावर इथे बघा एक छोटा 3 दाखवलाय. याला काय म्हणतात? घातांक, बरोबर. म्हणजेच x चा तिसरा घात. x चा तिसरा घात म्हणजेच x चा घन. जेव्हा x चा घन असतो तेव्हा आपण असा x गुणिले x असा गुणाकार करतो. त्याच्यात x ही संख्या 3 वेळा येते. ठीक आहे. आता एक उदाहरण बघू आपण. तर इथे काय घेतले आपण? 2 चा घन आणि इथे 2 गुणिले 2 असा गुणाकार केलाय आणि त्याच्यात तुम्हाला दिसते की 2 ही संख्या किती वेळा आली आहे? 3 वेळा आली, बरोबर आहे. आता आपण याचं उत्तर काढूया. तर पहिल्यांदा आपण काय करणार, तर पहिले जे 2 आहेत त्यांचा गुणाकार करा. उत्तर किती आलं? 4. 2 गुणिले 2 4. ठीक आहे. आता ह्या 4ला राहिलेला जो 2 आहे हा इकडे याने गुणायचं. म्हणजे उत्तर काय येतं? 4 दुणे 8, बरोबर आहे. म्हणजेच 2चा घन किती येतो? उत्तर 8. तर इथे लक्षात काय ठेवायचं? संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन. ठीक आहे. आता ऋण संख्यांचा घन हा नेहमी ऋण असतो. कसं ते बघा. तर इथे मी संख्या घेतली वजा x चा घन किंवा ऋण x चा घन. म्हणजेच काय, तर ऋण x गुणिले ऋण x असा गुणाकार केला. त्या गुणाकारामध्ये ऋण x ही संख्या किती वेळा आली आहे? 3 वेळा. काय आली आहे 3 वेळा? तर तो ऋण x चा घन आहे, तिसरा घात आहे, म्हणून ती संख्या 3 वेळा गुणाकारात आली आहे, बरोबर. आता आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. तर आपण ऋण 2 किंवा वजा 2चा घन हे उदाहरण इथे घेतले. इथे वजा 2चा घन आहे म्हणून आपण वजा 2 गुणिले वजा 2 असा गुणाकार केलाय आणि त्या गुणाकारामध्ये वजा 2 ही संख्या 3 वेळा आलेली आहे, बरोबर. आता आपण काय करणार, पहिले जे 2 वजा 2 आहेत त्यांचा गुणाकार करणार. यांचा गुणाकार किती झाला? 4. आणि तो ऋण आहे का? आता नाही, तो धन आहे किंवा अधिक 4. असं का? तर 2 ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धन असतो, हे आपल्याला माहिती आहे. आता काय करायचंय, तर तो राहिलेला जो वजा 2 आहे त्याने या 4ला गुणायचंय. तर त्याचं उत्तर किती येतं? तर वजा 8. तर वजा 8 उत्तर काय आलं? तर एक धन आणि एक ऋण संख्येचा गुणाकार हा नेहमी ऋण असतो, बरोबर आहे. इथे 4 ही संख्या धन आहे पण वजा 2 ही संख्या ऋण आहे. त्या दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर काय येतं? वजा 8. म्हणून ऋण संख्यांचा घन हा नेहमी ऋण असतो. म्हणजेच वजा 2चा घन याचं उत्तर काय आलं? ते आलं वजा 8. आलं लक्षात? नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता घनमूळ म्हणजे काय ते आपण बघूया. तर संख्येचे तिसरे मूळ म्हणजे त्या संख्येचे घनमूळ. ठीक आहे. संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचं घन आणि संख्येचे तिसरे मूळ म्हणजे त्या संख्येचं घनमूळ. आता हे घनमूळ कसं दाखवतात बघा. इकडे वर्गमुळाच्या चिन्हात आपण x ही एक संख्या घेतली, ठीक आहे. आणि बाहेर हा 3 लिहिलाय. हा 3 काय दर्शवतो? तर तिसरं मूळ दर्शवतो, म्हणजेच घनमूळ दर्शवतो. आता समजा एखाद्या संख्येचं आपल्याला 5वं मूळ काढायचं असेल तर या 3 ऐवजी कुठली संख्या येणार? तर 5 येणार. जर आपल्याला 12वं मूळ काढायचं असेल तर या 3च्या जागेवर कुठली संख्या येणार? तर 12 संख्या येणार. आलं लक्षात? जेव्हा आपण वर्गमूळ काढतो तेव्हा बाहेर कुठली संख्या लिहित नाही, कारण ते जे चिन्ह आहे ते चिन्हच वर्गमुळाचं आहे. पण इथे आपल्याला तिसरं मूळ काढायचंय म्हणून आपण बाहेर तो छोटा 3 लिहिलाय. तर अशा प्रकारे कुठल्याही संख्येचं घनमूळ दर्शवतात. आता घनमूळ काढतात कसं ते बघू. आणि त्याच्यासाठी काय वापरतात? तर अवयव पद्धत वापरतात. तर आपण एक उदाहरण घेऊ. आपण संख्या घेऊ 8. 8चं घनमूळ म्हणून इथे बघा वर्गमुळाच्या चिन्हात 8 लिहिलेत आणि बाहेर छोटा 3 लिहिलाय. आता हे घनमूळ काढायचं कसं? तर त्याच्यासाठी 8चे अवयव काढून घ्यायचे. तर इथे एक सारणी किंवा टेबल घेतलेली आहे, त्याच्यात 8 ही संख्या तुम्हाला दिसते. आता याचे अवयव काढूया आपण. 8ला भाग देणारी सगळ्यात छोटी संख्या कुठली? तर 2. बेचोक 8, बरोबर आहे. आता या राहिलेल्या 4ला परत 2 भागायचं. 2 दुणे 4. आता या राहिलेल्या 2ला परत 2 भागायचं. काय आलं? बे एके बे.
जेव्हा भागाकार 1 येतो तेव्हा अवयव पाडून झालेले असतात, पूर्ण होते ती क्रिया. म्हणजेच 8चे अवयव किती आले? 2 गुणिले 2 गुणिले 2. ठीक आहे. आता घनमूळ काढण्यासाठी समान संख्या असलेल्या 3-3चे गट तयार करून घ्यावे लागतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर समान संख्या कुठली आहे तर 2, आणि 3-3चे इथे किती गट आहेत तर एकच गट आहे. हे बघा, 3 समान संख्यांचा गट तयार करून घ्यायचा आणि त्यातली एकच संख्या घ्यायची. म्हणजे कुठली घेणार तर 2. इथे 2 गुणिले 2 गुणिले 2 असा गट आहे ना 3चा, 3 वेळा दिसतो त्याच्यात 2. तर त्या गटापैकी एकच संख्या घ्यायची. म्हणजेच 8चं घनमूळ किती आलं तर 2. ठीक आहे. आता इथे 3 वेळा 2 ही संख्या आलेला एकच गट आहे, म्हणून आपण एकच संख्या घेतली आणि ती संख्या 8चं घनमूळ दर्शवते. ठीक आहे. आता इथे बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे काय तर 2चा घन. 2चा घन किती येतो 8, म्हणून 8चं वर्गमूळ 2. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे अवयव पाडून संख्येचा घनमूळ काढता येतं. आपण अजून एक उदाहरण घेऊ 64. आता इथे बघा वर्गमुळाच्या चिन्हात 64 लिहिले आणि बाहेर 3 लिहिले. याचा अर्थ काय झाला? 64चं घनमूळ. तर 64चं घनमूळ काढण्यासाठी आपल्याला 64चे अवयव पाडून घ्यावे लागणार. तर 64ला भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कुठली तर 2. तर पहिल्यांदा 2 ने भागून घेऊ. तर भागाकार किती आला 32. 64च्या निम्मे म्हणजे 32. आता 32ला भाग जाणारी कुठली संख्या आहे सगळ्यात लहान तर ती पण 2 आहे. 2 ने 32ला भागल्यावर भागाकार किती येतो 16. जेव्हा आपण 2 ने भागतो तेव्हा आपण त्या संख्येला निम्म करतो, म्हणजेच उत्तर किती आलं 16. आता 16ला भाग जाणारी लहान संख्या कुठली तर परत 2. 16च्या निम्मे किती 8. 8 दुणे 16. 8ला भाग जाणारी छोटी संख्या 2. 8च्या निम्मे 4. परत 2 ने भाग जाईल. 4च्या निम्मे 2. परत 2 ने भाग जाईल. बे के बे. भागाकार एकाला म्हणजे अवयव पाडून झालेले आहेत. अवयव पाडण्याची क्रिया इथे संपलेली आहे. तर 64चे अवयव किती आले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि परत 2 गुणिले 2 गुणिले 2 असे 6 वेळा 2 गुणाकारात आलेले आहेत. बरोबर आहे. 8चे अवयव पाडल्यानंतर आपण घनमूळ कसं काढलं होतं तर समान संख्येचे 3-3चे गट केले होते. आता इथे बघा 3-3चे किती गट आहेत तर इथे स्पष्ट दिसतंय की इथे हा पहिला गट आहे आणि हा दुसरा गट आहे. दोन्ही गटांमध्ये समान संख्या कुठली आहे 2. तर 2 ह्या समान संख्येचे 3-3चे 2 गट आपल्याला इथे मिळणार आहेत. हे बघा 3-3 समान संख्यांचे गट तयार करून घ्यायचे आणि प्रत्येकातली एक सामायिक संख्या घेऊन त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे 64चं घनमूळ किती येईल तर 2 गुणिले 2. प्रत्येक गटातून मी 1-2 घेतलं खाली आणि त्याचा आता मी गुणाकार करणार. म्हणजे 64चं घनमूळ किती आलं 4. 4चा घन किती 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चौक 16, 16 चौक 64. म्हणून 64चं घनमूळ किती तर 4. तर अशा प्रकारे अवयव पाडून आपण संख्येचं घनमूळ काढू शकतो. इथे सगळ्यात महत्वाचं काय असतं तर इथे समान संख्यांचे 3-3चे गट करून घ्यायचे आणि त्या गटातून एक सामायिक संख्या घ्यायची आणि त्याचा गुणाकार करायचा. इथे आपण 2 गट पाडले आणि प्रत्येक गटातून 1-2 म्हणजे सामायिक संख्या घेतली आणि त्याचा शेवटी गुणाकार केला. तर उत्तर किती मिळालं 4. आलं लक्षात घन म्हणजे काय आणि घनमूळ म्हणजे काय. ठीक आहे. तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये मला विचारा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे. धन्यवाद.